नमस्कार. बी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी बिपिन जगताप आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज बेरोजगारी हा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोरचा आहे, परंतु या प्रश्नाला सोडवण्यासाठी काही तरुण प्रयत्न करत राहतात. या तरुणांपैकीच एक तरुण आहेत श्री विजय खोमणे. कोराळे बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील श्री विजय यांनी आपल्या स्वतःची एक कंपनी सुरू केली आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी इलेक्ट्रिक पॅनल याचं उत्पादन आपल्या सगळ्यांसमोर आणलेलं आहे. तर आज श्री विजय खोमणे यांच्या या कर्तृत्वाला, त्यांनी सुरू केलेल्या कामाला आपण आज सगळ्यांच्या समोर आणत आहोत. म्हणूनच मला असं वाटतं की त्यांची मुलाखत आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. श्री विजय खोमणे आपल्या सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. इलेक्ट्रोफॅब हा एक नवीन उद्योग आहे आणि या उद्योगाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक जे पॅनल आहे ते तयार करण्यात येतात. तर या पॅनलच्या माध्यमातून कशा पद्धतीने रोजगार निर्मिती झाली आणि त्यांचा संघर्ष कसा होता हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा की आपण तर डिप्लोमा केला होता आणि पदवी इंजिनिअरिंगची सुरुवातीची घेतली होती. बरोबर. त्यानंतर हा संघर्ष, हा प्रवास कसा सुरू झाला, आपण काय करत होता सुरुवातीला, तुमची घरची परिस्थिती कशी होती आणि तिथून इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो थोडक्यात मला सांगाल? नक्कीच सर. प्रथमतः धन्यवाद. माझ्यासारख्या एका छोट्या उद्योजकाला तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवर एक चांगली संधी उपलब्ध करून देत आहे. माझा प्रवास म्हणाल तर माझं लहानपण बारामतीतील कोराळे बुद्रुक या गावी गेलं. माझं शिक्षण 7वी नंतर टेक्निकल हायस्कूल बारामतीत झालं. त्याच्यानंतर मी माझी डिप्लोमाची पदवी जी आहे ती गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड या ठिकाणी मी पूर्ण केली. सुरुवातीला शेतकरी कुटुंबातून, हालाकीच्या परिस्थितीतून, एके टाईमची खायची भ्रांत, ह्या परिस्थितीतून आपण ज्यावेळेस एखाद्या नोकरीला लागतो, सर्वसामान्य ज्या मुलांची सगळ्यांची जी अवस्था असते साधारण तीच माझी होती. असं काही वेगळं नव्हतं. घरून कर्ज काढून दिलेलं शिक्षण, एक 1600 रुपयाच्या नोकरीला लागून ते फेडणं आणि त्याच्यातून मग 5 वर्ष स्ट्रगल नोकरीमध्ये करणं, तर हे एक चॅलेंज होतं माझ्यासमोर. पण नोकरीने जे शिकवलं तर ते पण त्याच्यापूर्वी मला असं म्हणायचं होतं की नोकरी तर लागलीच तुम्हाला छोटीशी, पण त्यापूर्वी घरची परिस्थिती कशी होती? घरचे, कुटुंबातले लोक काय करत होते? तुम्ही शेती करत होता का? नेमकं काय अशी परिस्थिती होती की ज्याच्यातून तुम्हाला असं वाटलं की नोकरी करणंही गरजेचं आहे? घरची परिस्थिती म्हणाल तर फारशी हालाकीची. माझं लहानपण म्हणाल तर सांगायची परिस्थिती झाली तर माझ्या घरात टोटल 6 लोक होतो आम्ही. माझे एक मोठा भाऊ, मोठी एक बहीण, मी धाकटा, माझे आई वडील आणि माझी एक आजी. आमच्या सगळ्यांच्या घरात म्हणजे सगळ्यांच्यात मिळून जेवणाची थाळी म्हणाल तर एक थाळी होती आमच्या घरात जेवायला. तर आमची परिस्थिती इथून होते. वडील त्या थाळीत जेवल्यानंतर आम्ही तिथं जेवायचो. तर तिथून शेतीत वडील काम करणं, आई प्रचंड मेहनती होती. आईने केलेलं काम, आईने केलेलं कष्ट, त्याच्यातून फक्त एवढंच आई वडिलांचं विजन होतं की मुलं शिकली पाहिजेत. माझ्या मोठ्या भावाचं उच्च शिक्षण झालं. बहीणही एक आता स्वतःचं स्कूल चालवते बारामती कोराळे लोकेशनला, जे इंग्लिश मिडियम आहे. आणि मीही एका चांगल्या पदवीच्या हिशोबाने एक चांगला उद्योग करतोय. तर आम्ही बऱ्यापैकी स्ट्रगल करून ह्या याच्यामध्ये आलो. त्याच्यामुळे ती ग्राउंड रिअलिटी किंवा शेतीत काम करणं, खुरपायला जाणं, सगळं काम केलं. बारामतीमध्ये एक कॅटल फीड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. तर तिथं एक वेंडर डेव्हलपमेंटसाठी एक फिरण्याचा जॉब होता. फिरण्याची थोडी आवड होती. वय वर्ष 19-20. आणि पगार किती होता? साधारण 1600 रुपये सुरुवातीचा पगार होता माझा. मला आजही आठवतं, इंटरव्ह्यूला जाताना मी जुने बूट माझे शोधले, ते एका चांभाराकडून शिवून घेतले, त्याला पॉलिश करून मग इंटरव्ह्यूला मी गेलो. म्हणजे कपडे घालायला पण नव्हते, ही सिच्युएशन होती पहिला. तर तो फिरण्याचा होता. आता जिथं जिथं मी जात होतो, जिथं जे फिरणं होत होतं, तर बहुतेक ठिकाणी मी एक चांगल्या मोठ्या पोस्टवरच्या लोकांना भेटणं होत होतं की जे मॅनेजर लेवलचे होते किंवा जे एका चांगल्या एंटरप्रेनर होते. तर अशा लोकांशी भेटणं होत होतं. बोलता बोलता कुठेतरी मनात एक इच्छा जागृत होत होती की आपण यांच्यासारखं काहीतरी करावं.
मी जाणीवपूर्वक प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला विचारायचो की जसं तुम्ही मला विचारताय की सर तुम्ही सुरुवात कशी केली, तुम्हाला असं का वाटलं की बिझनेस करावा. कदाचित आता मी ठामपणे नाही सांगू शकणार, पण ती पाळंमुळं जी आली, एक इच्छा जी जागृत झाली ती तिथून झाली. आणि मग आमच्याबरोबर जे आमचे कलिग होते किंवा जे आमचे सिनियर होते त्यांच्याबरोबर बसून मग अगदी बाहेरचा चणाफुटाणा विकणारा त्याची कॅल्क्युलेशन करणं की तो कसा व्यवसाय करतो, जो 8वी नापास पोरगा आहे तर तो कशा पद्धतीनं आपलं एक गाडा चालवतो, त्याच्यातून शेंगदाणे विकतो, फुटाणे विकतो, दिवसाचा त्याचा विक्री किती होते, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कशी आहे, हे सगळं कॅल्क्युलेट करत करत आम्ही हे करायचो. आम्ही ज्यावेळेस ही कॅल्क्युलेशन करायचो त्यावेळेस मला असं जाणवायचं त्यावेळेस की 1200-1300 रुपये तो पोरगा दिवसाला कमवतोय आणि मी इंजिनियर होऊन महिन्याला मी 1600 रुपयात काम करतोय. मग तफावत कुठं आहे, तर ती कुठंतरी तफावत कटकट लक्षात आली. आणि पण फक्त प्रॉब्लेम एवढाच होता की स्ट्रगल होतं, पैसा अजिबातच जवळ नव्हता, इच्छा असून सुद्धा वेगळं काय करणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळं हे होतं. पण एक लक्षात गेलं की आपण आहे ना बघतो की 1 रुपया खिशात नाही, त्याच्यानंतर मदतीचा हात कुणाचा नाही, आणि अशा वेळेस उद्योजक होणं हे फार मोठं धैर्य लागतं, त्याला धाडस लागतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मराठी माणूस हा अनेकदा हे धाडस करत नाही, त्याला ही रिस्क घेणं हे थोडंसं परवडत नाही. परंतु श्री विजय कोहने यांनी रिस्क घेतली आणि त्या यशस्वी उद्योजक पण झालेले आपण पाहत आहोत. परंतु ही जी सुरुवात आहे ती मग जर पैसे नव्हते आणि अशी सगळी परिस्थिती तर उद्योजकतेकडे पाऊल टाकणं हे खूप धाडसाच होतं. तर ते धाडस कसं केलं तुम्ही? ऍक्च्युअल सर धाडस म्हणाल तर मी 2.5 वर्ष बारामतीमध्ये जॉब केला. त्याच्यानंतर मी सडनली जॉब सोडून दिला. मला काही पैशांची गरज होती. मी बँकेमध्ये 1.5 लाखाच्या कर्जासाठी जवळपास 6 महिने चक्रा मारत होतो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. त्या ह्याच्यामध्ये काही सुट्ट्या झाल्या, मॅनेजमेंटने काही नोटीस दिल्या. मला नाही, म्हणजे आपण प्रामाणिक आहोत प्रत्येक कामासाठी. मी जिथं जिथं जॉब केला, मी मालक म्हणून जॉब केली प्रत्येक ठिकाणी. ते वय नव्हतं पण ती समज होती. थोडंसं खटकलं त्या वयात, जसं व्हायला पाहिजे तसं राग आला. सडनली रिझाईन केलं. 3 महिने घरी बसून काढले. बरेचसं असं मेंटली डिस्टर्ब झालं. घरच्यांचे बोलणं, आजूबाजूच्या लोकांचं बोलणं, एक चांगला जॉब सोडून घरी बसणं, या परिस्थितीतून गेलो. त्याच्यानंतर एका ठिकाणी इंटरव्ह्यूला कॉल आला एका नामांकित कंपनीमध्ये. तर त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू झाला, त्यांनी जॉईनिंगसाठी बोलवलं. टोटल खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी ती. त्या अपॉर्च्युनिटीतून कुठंतरी एक मोठं काहीतरी मिळेल असं मोठं स्वप्न दिसलं. त्यांनी सगळं इंटरव्ह्यूत सिलेक्शन केलं, मेडिकल केलं, पण लास्ट मोमेंटला त्यांनी इनहाऊस जॉईनिंग नाही दिलं. ते जो प्रवास होता तो खरा तर नोकरी मागण्याचाच होता. येस. नोकरी देण्याचा प्रवास कधीपासून सुरू झाला? नोकरी देण्याचा प्रवास म्हणाल तर तिथून तो जॉब मिळाला नाही. मी एक रात्र मी माझ्या जेजुरीच्या मंदिरात बसून काढली. त्याच्यानंतर कुठंतरी रिअलाइज झालं की नाही, हे एंड नाहीये माझा, मला कुठेतरी उभा राहायचं आहे, परत नव्याने सुरुवात करायची. मग एक जाहिरात पेपरला होते की पुण्यामध्ये एक जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. तर मग मी पुण्यात एक सेल्स डिपार्टमेंटला एका ठिकाणी इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये जॉईन केलं. तिथं साधारण 2-2.5 वर्ष एक मालक म्हणून काम केलं. मी जॉईन होताना जो टर्नओव्हर होता तेवढाच टर्नओव्हर मी सोडताना डेव्हलप करून तिथून जॉब सोडला. तिथून जॉब सोडताना समोर फक्त एवढं दिसत होतं की मला काहीतरी करायचं आहे. वय वर्ष 23 होतं. फारसं कळत नव्हतं काय करायचं, पण काहीतरी स्वतःचं करायचं एवढं मात्र नक्की माहित होतं. माझ्याबरोबर अजून 2 जण जॉईन झाले की आपण काहीतरी करूया. 2 जण जॉईन झाल्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की आपण इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल्स बनवूया, असं माझ्याकडून प्रपोजल ते 2 जणांना गेलं. तर त्यांनी असं ठरवलं की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर आपण करूया. कारण ते दोघं सेम त्या फील्डमध्ये होतो. मी काही इलेक्ट्रिकल कंपोनंट्स विकत होतो, त्याच्यामुळं मला इथे थोडीफार माहिती होती त्याच्यातली. मेन म्हणजे सेल्स मला थोडासा कॉन्फिडन्स होता. त्या हिशोबाने आम्ही सोबत आलो एकत्र आणि त्याच्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की आम्ही आता कंपनी सुरू करायला. म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या की डिप्लोमा इंजिनियर आणि इलेक्ट्रिक मधले, बरोबर, डिप्लोमा इंजिनियर इलेक्ट्रिक मधले दुसरीकडे कॅटल फीड मध्ये नोकरी करत होते
आणि नंतर ज्यावेळेस तिथं शक्य झालं नाही, नोकरी सोडली, त्यावेळेस फार मोठा प्रश्न उभा राहिला. आणि नंतर लक्षात आलं की आपलं जे एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये जर एखादा जॉब सुरू केला तर तो फायदेशीर होऊ शकतो. हे या विजय कोमणे यांच्या उदाहरणातून आपलं लक्षात येईलच. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की विजा इलेक्ट्रोफॅब प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू करत असताना त्यांच्यासोबत अजून 2 मित्र होते, पण ते मध्येच सोडून जरी गेले तरी त्यांनी आज इलेक्ट्रोफॅब ही कंपनी फार मोठी केलेली आहे. तर ही कंपनीची सुरुवात झाली ती आजपर्यंत तिचा प्रवास कसा आहे, सुरुवात जी झाली होती ती अतिशय शून्यातून झाली. आज त्याचा काय फायदा दिसतोय तुम्हाला? किती लोकांना काम दिले तुम्ही? सर आता टोटल 28 इंजिनियर स्किल नॉन स्किल लोक माझ्याकडे काम करतात. त्याच्या व्यतिरिक्त जे कॉन्ट्रॅक्ट बेसिस किंवा आमचे जे वेंडर्स आहेत तर त्याची क्वांटिटी काढली तर साधारण 108 लोक किंवा 108 लोकांची टीम काम करते. याच्या व्यतिरिक्त साईटवरची इन्स्टॉलेशन किंवा अदर गोष्टी ज्या होतात कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये त्याची क्वांटिटी वन टाइम 100 लोक 150 लोक या टाईपमध्ये आम्हाला लागतात आणि तेवढ्या लोकांना आम्ही तेवढं काम देतो. पण महत्वाची गोष्ट एक मी सांगा की जो माणूस 1600 रुपये पगारावरती ज्यांनी काम केलं त्यांनी 116 लोकांना काम देणं फार मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही एक लक्षात घेतलं असेल तर इच्छा असेल तर मार्ग नक्की दिसतो. समाजातले अनेक लोक मदत करत राहतात, पण धाडस करणं फार महत्वाचं आहे आणि त्यांनी ते केलेलं आहे. आज कंपनीच्या माध्यमातून काय काय इक्विपमेंट्स बनवले जातात आणि ते कुठं कुठं त्याचा सेल होतो? सर इक्विपमेंट्स म्हणाल तर आम्ही इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल्स बनवतो. आम्ही HT पॅनल्स आणि LT पॅनल्स करतो. HT LT म्हणाल तर हाय टेन्शन आणि लो टेन्शन किंवा हे जे आहे ते आपल्या पूर्ण इंडस्ट्री म्हणजे याच्याशिवाय कुठलीही इंडस्ट्री कुठलीही कमर्शियल किंवा कुठलीही रेसिडेन्शियल इलेक्ट्रिकल कंट्रोलशिवाय चालत नाही. ॲक्च्युअल आम्ही पूर्ण देशामध्ये इंडियामध्ये आणि एक्सपोर्टची कामं हे दोन्ही चांगल्या प्रकारे करतो. इंडोनेशिया किंवा कॅनडा यामध्ये बऱ्यापैकी आम्ही एक्सपोर्ट करतो आत्ताही. आणि लोकली बरेचशा पूर्ण प्लॅनची इन्स्टॉलेशन नामांकित प्लॅनची इन्स्टॉलेशन आम्ही लोकांनी कम्प्लीट केलेली आहे. हा व्यवसाय आता जवळपास 18-19 वर्ष झाला. विषय असा आहे की आज आपण जे काही टर्नओव्हर करतो आणि जे तुमचे सप्लाय आहे इलेक्ट्रिक पॅनलचे तर ते कुठं आहेत आणि लोकांनी ते तुमचेच पॅनल का घ्यावेत असं तुमचं काम? ऍक्च्युअल आम्ही इलेक्ट्रिकल पॅनल्समध्ये म्हणजे वैयक्तिक मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे आमची डिझाईन स्किल जी आहे ती खूप उत्तम आहे. कुठलेही प्रॉब्लेम्स अनालिसिस करणं आणि त्याचा अभ्यास करणं. आता ह्या उद्योगात सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल होतं, फारशी माहिती नव्हती. पण जसं आम्ही माहिती करत गेलो तसं तसं आम्ही लोकांच्याकडे चांगलं काय यापेक्षा आपल्याबरोबरचे आपले कॉम्पिटिटर नक्की चुकतात कुठं. मी ज्यावेळेस हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस ह्या शिवणे, नरे आणि नांदेड फाटा ह्या एरियामध्ये कमीत कमी 4,500 पॅनल मॅन्युफॅक्चरर्स ऑलरेडी इस्टॅब्लिश होते की जे वेल इस्टॅब्लिश आणि चांगला बिझनेस करत होते. आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये मी एक ऍडिशनल प्लस होत होतो आणि त्यावेळेस माझ्याकडे सांगण्यासारखं किंवा ऍडिशनल काय असण्यासारखं काहीच नव्हतं. एखादा उद्योग सुरू करतो, एखादी इंडस्ट्री उभी करतो त्यावेळेस त्या कॉम्पिटिशन मध्ये अनेक उद्योग असतात, परंतु त्याच्यापेक्षा आपण काय वेगळं देतो, त्यांच्या चुका आपण कशा टाळतो आणि त्यात आपण आपली गुणवत्ता आणि दर्जा आपल्या प्रॉडक्टची कशी वाढवतो हे सुद्धा फार महत्वाचं असतं उद्योगामध्ये. आणि श्री विजय कोमणे यांनी ते अतिशय अचूकपणे ते शोधलं आणि त्याच्यावरती काम केलं म्हणून ते पॅनल जातात. आज किती टर्नओव्हर आहे तुमचा? सर आता LT पॅनल्स साधारण आम्ही 7 कोटी करतो आणि HT पॅनल्स लास्ट इयर म्हणाल तर एक 6-6.5 कोटीच्या रेंजमध्ये आम्ही जवळपास 15 कोटीची उलाढाल आहे. 110 लोकांना तुम्ही काम दिलेलं आहे. ही खरंच खूप प्रेरणादायी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी, कारण असे उद्योजक निर्माण होणं आणि अशा उद्योजकांना जगासमोर आणणं हेच तर आपल्या या युट्यूब चॅनलचं बी काम आहे आणि तुम्ही त्याला सपोर्ट. सल्ला म्हणाल तर सल्ल्यापेक्षा एक मित्राचा संदेश मी नक्की देऊ शकतो. ऍक्च्युअल आजची पिढी ही कुठं चुकते किंवा मी माझ्या लाईफमध्ये माझ्या करिअरमध्ये काय योग्य केलं. एखादी गोष्ट जर करायची असेल तर तिचं एक सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. मी हा व्यवसाय गेली 18-19 वर्ष सातत्याने करतोय. सातत्याने ज्यावेळेस एखादी गोष्ट कंटिन्यू आपण करतो तर त्यावेळेस ती गोष्ट करताना आणि तुमच्याबद्दलची रिलायबिलिटी मार्केटमध्ये जी होती ती खूप चांगली असते. आताची जी जनरेशन आहे तर त्यांचा प्रॉब्लेम कसा आहे की त्यांच्यात पेशन्स फार कमी आहेत.
प्रत्येकाला असं वाटतं की 6 महिन्यात मला मोठी नोकरी मिळावी, 1 वर्षभरात मला इन्क्रीमेंट मिळावं, किंवा शिकण्याच्या अगोदर मला खुर्च्या मिळाव्यात, अशा पद्धतीच्या थोड्याशा अपेक्षा आहेत मुलांच्या. तर त्या थोड्याशा बाजूला ठेवून जर आपण हे केलं, आणि दुसरा एक आयुष्याचा एक मूलमंत्र मला लक्षात आला की आयुष्यामध्ये काही घेण्यापेक्षा एक देण्यातला एक आनंद असतो. मला स्वतःला समोरच्याकडून काय मिळतंय त्यापेक्षा मी त्याची मदत कशी करू शकतो किंवा मी त्याला काय देऊ शकतो, हे जर तुम्ही थोडंसं व्यवस्थित हँडल केलं किंवा हे थोडंसं समजून घेतलं तर हे सगळं फार सुंदर आहे. तुम्ही फार चांगला व्यवसाय करू शकता. व्यवसायात हीच क्वालिटी लागते की मला समोरचा काय देण्यापेक्षा मी त्याची कुठं मदत करू शकतो. हा उद्देश म्हणजे पैशात मोजण्यापेक्षा ही माणसं तुम्हाला वर घेऊन जातात. कारण आज मी ह्या ज्या लेवलला आलोय किंवा ह्या उद्योगात जो सक्सेस आहे, तर मी पैसे कमवून, पैसे हा सेकंडरी प्रॉडक्ट आहे आमच्यासाठी, पण मी जी कमवली ती माझे जे व्यवसायातले मित्र आहेत ते सगळे कमवले, आणि ते फार जवळून अगदी चांगल्या पद्धतीनं आम्ही मेंटेन करतो सगळे रिलेशन्स. आपल्या उद्योगात विजयाची पताका विजयराव यांनी रोवलेली आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्योजकतेकडे असणारा संयम, उद्योजक होण्यासाठी लागणारं धैर्य, धाडस, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे प्रोडक्ट करतो त्याची गुणवत्ता आणि दर्जा राखली तर जगात कुठेही आपल्याला कोणतीही गोष्ट कमी पडत नाही. पैसे हे मिळवणं उद्योजकतेचं सगळ्यात मोठी गोष्ट जरी असली तरी त्यासोबत चांगली माणसं कमवणं ही सुद्धा त्याच्या समोर अजून एक महत्वाची गोष्ट असते. आज आपण बघतो की विजा इलेक्ट्रोफॅब प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून जवळपास 15 कोटीची उलाढाल, 110 लोकांना रोजगार, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती, हे यांचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही अशा उद्योजकांची प्रेरणा घेऊन आपणही असे उद्योग झाले पाहिजेत, आपण असे उद्योजक बनलं पाहिजे, यासाठीचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला माहित असेल की आज BE झालेल्या अनेक तरुण पोरांना, मुलांना त्यांनी नोकरी दिलेली आहे, आणि आज आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक गोष्टींपैकी त्यांनी हा एक व्यवसाय आज यशस्वी करून दाखवलाय. आता ते नवीन व्यवसाय सुद्धा उतरले आहेत, पण या भागात आपण एवढ्याच व्यवसायापुरतं मर्यादित राहू. पुढचा भाग जो आहे तो तुम्ही नक्की बघा, कारण या भागात मी त्यांनी आता नवीन व्यवसाय कशा पद्धतीने उभारला आहे आणि त्यासाठी कसे कष्ट घेतलेत ते सांगणार आहे.